हित भावे करी दंबधुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची विठ्ठल गाईचे एकांती अलभ्यते येती लाभगरा आणि कांतरी नद्यावी वसती करावी शांती वासने आवडी विठ्ठल गाईचे एकांती अलभ्यते येती लाभगरा तुका म्हणे बाण तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा वाहू घेही वाचा वेच नये आवडी विठ्ठल गाईचे एकांती अलभ्यते येती लाभगरा विठ्ठल होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा प्रथमा नाम पांडुरंगा प्रथमा नमन ऐकणारे मंडळी चक्षु बर का सांगायची गरज नाही पडली टाळी वाजवा बेस कमी करायचा बेस कमी करा ट्रबल द्या गेन वाढवा थोडा कडक ठेवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करू प्रणाम
ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता हे दुःख भांजन मारुती नंदन हे दुःख भांजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंगा पवन सुत विनती वारंगा हे निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची रे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर हित भावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाचे आवडी विठ्ठला गाई जे कांती अलभ्यते येतीला बगरा प्रस्तुत
कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृतषण जिजाऊ रमण रेवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला हिताचा मार्ग सांगणारा अभंग सेवे करता निवडलाय विठ्ठल। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हिताचा मार्ग जगण्याचा मार्ग सांगतात। पण तुकोबाराय या अभंगामध्ये मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सजीवापासून तर निर्जीवापर्यंत त्या ठिकाणी हिमालयाच्या पर्वतापासून तर कन्याकुमारीच्या पर्वतापर्यंत त्या ठिकाणी सर्वांना हिताचा मार्ग सांगताना दिसतायत। अभंगावरती चिंतन करणे अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपल्या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून चालू असलेला मुक्ताबाई महिला भजनी मंडळ आयोजित कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह संगीत श्रीमद भागवत कथा व गजानन महाराज पारायण सोहळा असा चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्याला आली। दादा माझं भाग्य समजते ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला अशी संपूर्ण सप्ताह कमिटी मंडळ आणि आदरणीय हरिभक्तपरायण सौ लक्ष्मीबाई धनंजय जाधव यांच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत येण्याचा योग आणि आमचे लाडकाका यांच्या सर्वांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा हा चांगला योग आणि या योगातून ही आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अन्नदान करण्यात आलं त्या ठिकाणी अल्पोहार हरिभक्तपरायण सौ यमुनाबाई बंडू लाड यांच्या माध्यमातून तसेच सौ अनिताबाई तडस आणि श्रीमती लताबाई तडस यांच्या माध्यमातून संत भोजन देण्यात आलं। म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळींना आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वच तुम्ही गावकरी मंडळींनी मला इथपर्यंत आमंत्रित केलं, विशेषतः ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा घेतल्या गेली अशा आमच्या लक्ष्मीताई जाधव यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा आणि गावातील संपूर्ण टाळकरी महिला भजनी मंडळ आणि या सप्ताहाचे आयोजक नियोजक सर्वांच्या माध्यमातून मला इथपर्यंत येण्याचा योग त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळींना सप्ताह कमिटी मंडळींना आणि गावातील महिला मंडळींना कोटी कोटी धन्यवाद असतील। तसेच कीर्तन सेवेकरता सुंदर गायक मंडळी आणि महाराष्ट्रातील गान कोकिळा आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण शिवनंदाताई पंजाळ या आवर्जून उपस्थित आहे आणि कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली। एकदा जोरदार टाळी ताईंचं स्वागत। त्याचबरोबर त्यांच्या साथीला आदरणीय हरिभक्तपरायण द्वारकाबाई मंडलवाडीकर त्या सुद्धा आवर्जून सुश्राव्य असं गायनाची साथ घेऊन आपल्या बरोबर उपस्थित आहेत, त्याबद्दल ताईंनाही कोटी कोटी धन्यवाद। त्याचबरोबर विनेकरी ताई गावातील सर्वच टाळकरी भजनी मंडळ आणि ज्यांच्या श्रीमुखातून तुम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात अशा आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या भगिनी निर्गुणाताई इंगळे परभणी याही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्याबद्दल ताईंनाही कोटी कोटी धन्यवाद। आमचे मृदंग वाजवण्याकरता माझे बंधू आदरणीय हरिभक्तपरायण गजानन महाराज तेही आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। पेटी वाजवण्याकरता सुंदर पेटीची साथ देत आहे काकांचं नाव रमेश महाराज तेही आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। तसेच ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो अशी साऊंड सिस्टीम दादा सुंदर सिस्टीम देत आहेत, त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। आणि या ठिकाणी गजर मुक्ताबाईचं हे चॅनल आपल्या सर्वांच्या सेवेत आहे, एकदा जोरदार टाळी आणि चॅनल वाल्या दादांचं सुंदर स्वागत। त्याचबरोबर माझे पतिराज आदरणीय हरिभक्तपरायण नकुलजी महाराज जाधव तेही आवर्जून उपस्थित आहेत, त्याबद्दल महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद। त्यांना डबलच द्यावे लागतात बरं का मंडळी, कारण इथपर्यंत घेऊन यायचे सुद्धा कीर्तनात साथ करायचे सुद्धा। ताई एखाद्या सणावाराला नाव घ्या म्हटलं तर महिला मंडळ लाजतात, मला त्या ठिकाणी दिवसातून तीनदा घ्यावं लागतं, काय भाग्य आहे माझं। विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि तुकोबारा या अभंगात जन्माला आलेल्या जीवाला हीच सांगताय।
म्हणतात तुम्हाला जर जन्माला आलात हित करायचंय, भलं करायचंय, मिळालेल्या जन्माचं सार्थक करायचंय तर जीवनात आपल्या जीवनातला अहंकार म्हणजे आपल्या जीवनातला दंभ बाजूला ठेवा. चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. आवडीनं प्रेमानं जर तुम्ही विठ्ठलाला गायलं त्याची भक्ती केली ना, आलप्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत येतील. गरज पडणार नाही कमवायची. एक गोष्ट लक्षात असू द्या, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तूची अनुकूलता असते त्या दिवशी आपल्या वासनेची शांती होते बरं का. म्हणून अनिका अंतरी न द्यावी वसती, करावी ही शांती वासनेची. आणि तुकोबरे म्हणतात एखादा भक्त आतोनात चित्त शुद्ध ठेवून भगवंताची भक्ती करतोय, पण गावात असे असतात 2-4 जण पारावर बसणारे. तुकोबरे आशांना त्या ठिकाणी विनंती करतात, अरे एखादा भक्त आतोनात सेवा करतोय, आवडीनं प्रेमानं त्याचं नाव घेतोय, जीवनातला अभिमान अहंकार बाजूला ठेवतोय, वाटलं तर सप्ताचा मंडा पिऊन झाडतोय आणि लोक त्यालाच नाव ठेवतात नाही का. मग तुकोबरे म्हणतात उगाच तुमची वाचा व्यर्थ शिणू नका, तुम्ही व्यर्थ बडबड करू नका. तुकोबरांचं सांगणं जीवनातला दंभ बाजूला ठेवा. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. मागच्या झोपल्या का काय, इकडे मी बोललेलं कळतं ना तुम्हाला. हा, जीवन जगत असताना जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला असं वाटतं दादा आपलं हित व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं. पण आपलं हित, आपलं भलं, आपलं कल्याण कशातही आपल्याला माहितच नाही. मग ज्या साधू संतांनी आपलं हित करून घेतलंय, ज्या साधू संतांनी आपलं भलं केलंय, ज्या साधू संतांनी आपलं स्वतःचं कल्याण केलंय, अशा साधू संतांना आपल्याला शरण जावं लागेल, त्यांचे पाय धरावे लागतील. पण काही लोकांनी प्रश्न केला, आम्ही त्या ठिकाणी संतांना शरण गेलो इथपर्यंत मान्य आहे, पण संतांना शरण गेल्यानंतर ते आमचं हितच करतील का. काहींना तरचे प्रश्न असतात, ते आमचं हितच करतील का, ते आमचं भलंच करतील का, ते आमचं कल्याणच करतील का. याच्यावर साधू संतांचं उत्तर आहे, शोधोनी आले संत, संत शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, संत शोधोनी आले संत, हो हिताहित जगाचे. साधू संत या मृत्यू लोकात जगाच्या हिता करता आली. मग त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका, कारण साधू संतांचं म्हणणं आहे विश्वासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भगवत प्राप्ती नाही. गीता स्वतः सांगते दादा आपल्याला, श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्परासयतेंद्रिया ज्ञानम लब्धा पराशांती मचिरेनाधी गच्छती. काय म्हणतात, विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. तुकोबारे म्हणतात माझा त्या संतांवर विश्वास आहे, मग तुमचा संतांवर विश्वास नसावा. मी संत आहे तरी संतांवर विश्वास ठेवतोय, मग तुमचा का नसावा. संताची पायी
हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. पण दास तरी का झालो? कारण ते माझे हित करीती सकळ. काय करतायत? साधू संत आमचं हित करतायत, भलं करतायत, कल्याण करतायत, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतोय. तुकोबरांचं म्हणणं आहे. कारण जगाच्या मालकाने आपल्यावर कृपा करणं याच्यात आपलं हित आहे. आणि साधू संत अवतारित होत आहेत आणि जगाला हिताचा मार्ग, हिताचा त्या ठिकाणी संदेश देत आहेत, जगण्याचा मार्ग सांगतायत. आपलं हित व्हावं, भलं व्हावं. एखाद्या साध्या माणसावर जरी तुम्ही विश्वास ठेवला तर आपलं भलं होतं. मग साधू संत तर जगाच्या हिता करतात. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, मनोनिया येतो कळवळा मनोनिया. नाही काय? साधू संत मृत्यू लोकात जगाच्या भल्या करतात, जगाच्या हितात, जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या खूप खूप धन्यवाद बरं का गायक वादक मंडळी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारे. साधू संत मृत्यू लोकात जगाच्या हिता करता आलेली आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर आपलं भलं होईल यात शंका नाही. एखादा साधा माणूस असू द्या, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर आपलं भलं होतं. मग साधू संत तर जगाच्या हिता करता आली. दादा, एखादा साधा वकील आहे, एका माणसाकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडला. गुन्हा घडला हे त्याला माहित होतं, कळालं होतं. पण त्या गुन्ह्यातून एखादी पळवाट शोधावी याच्याकरता तो एका वकील साहेबाकडे गेला आणि वकील साहेबाला सांगू लागला, वकील साहेब, माझ्याकडून असा गुन्हा घडलाय, माझ्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडलाय. वकील साहेब असं म्हणतात ना, आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये चांगल्यात चांगल्या गुन्हेगाराला सहजासहजी पळता येईल अशा पळवाटा आहेत असं म्हणतात. बुवा मला काय जास्त माहित नाही.
वकील साहेब एखादी पळवाट सांगा ना. वकील साहेब म्हणतात लेका तुला काय मी एखादा साधू वाटलो का फुकट सल्ला द्यायला. बाबा मी एक वकील आहे, तुला आधी माझी फीस द्यावी लागेल, त्याच्यानंतर मी तुला काय देईल सल्ला देईल. त्यांना विचारलं का हो वकील साहेब किती पैसे किती फी द्यावी लागेल. वकील साहेब म्हणतात लेका 25,000 द्यावे लागतील. किती किती म्हणान 25,000 कुठं तुम्हाला घरातून द्यायची. 25,000 रुपये द्यावे लागतील म्हटल्यानंतर यानं सांगितलं वकील साहेब 25 नाही मी 50 देईन, पण मी निर्दोष मुक्त झालो पाहिजे. फी डबल करून देईन मग पण मी निर्दोष मुक्त झालो पाहिजे. वकील साहेब माझी निर्दोष मुक्तता झाली पाहिजे. वकील साहेब विचार करतात जवळचाच आहे, चांगल्या वृत्तीचा आहे आणि पैसे डबल करून देतो, काय हरकत आहे. चांगले 2 बोल बोलायला काही हरकत. पैसे जर डबल मिळत असतील तर 4 तास कीर्तन करायला काय हरकत. विठाला विठाला ही जर डबल करून देत असेल तर काही हरकत नाही चांगले 2 बोल बोलायला. म्हणून वकील साहेबांना सांगितलं लेका मी तुला एक मंत्र देईन, त्या मंत्राच्या मागे मंत्राच्या पुढे मंत्राच्या मध्ये तू एकही अक्षर बोलायचं. मी तुला एक मंत्र देईन, मंत्राच्या मागे मंत्राच्या पुढे मंत्राच्या मध्ये तू एकही अक्षर बोलायचं. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, अख्खा दिवस गेला. वकील साहेब एवढंच सांगत होते मी तुला एक मंत्र देईन, मंत्राच्या मागे मंत्राच्या पुढे मंत्राच्या मध्ये एक सुद्धा अक्षर बोलायचं. हा वैतागून वैतागून म्हणतो वकील साहेब एकदाचा मंत्र सांगून टाका ना. वकील साहेबांना सांगितलं लेका मंत्राच्या मागे मंत्राच्या पुढे मंत्राच्या मध्ये एक सुद्धा अक्षर बोलायचं नाही, आणि बोलशील तर त्याला जबाबदार तू असशील, मी नाही. वकील साहेब आता मंत्र सांगा ना. सायंकाळ झाली, सकाळपासून तेच ऐकतोय, आता मंत्र सांगा. वकील साहेब म्हणतात लेका मला नाही माहित. याला असा राग आला, चिडला. अहो वकील साहेब तुम्हाला माहितच नव्हतं तर माझा इतका वेळ कशाला घालवला. राग आला त्याला. वकील साहेब म्हणतात लेका तुला कळालं नाही, मंत्रच असं आहे की मला नाही माहित. तुला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारू दे, तू फक्त एक उत्तर द्यायचं. काय तुम्ही बोला ना कमी जाऊ घरी. मंत्र उच्चारायचा मला नाही माहित. आता त्या ठिकाणी ठरलं, केस कोर्टात गेली. नीट ऐका बरं, केस कोर्टात गेली. विरोधी पक्षाचा वकील उठून उभा राहिला. लेका तुझ्या हातून राजद्रोहासारखा गुन्हा घडला का. यानं सांगितलं मला नाही माहित. गुन्हा केला असेल तर कबुली देऊन टाक, शिक्षा कमी होईल. हा म्हणतो मला नाही माहित. लेका पोलिसाचा मार कमी खावा लागेल, कबुली देऊन टाक. हा म्हणतो मला नाही माहित. मग जज साहेबांना प्रश्न केला लेका गुन्हा केला असेल तर कबुली देऊन टाक. हा म्हणतो मला नाही माहित. शिक्षा कमी होईल, पोलिसाचा मार कमी खावा लागेल. हा म्हणतो मला नाही माहित. मग याचा वकील उठून उभा राहतो आणि याचा वकील सांगतो जज साहेब ह्या माणसाला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारू द्या, तो फक्त एकच उत्तर देतो की मला नाही माहित. याचा अर्थ ह्या माणसाला वेड लागलेला आहे. म्हणजे यांना नाही प्रकार. आपलं काय चाललं लक्षात आहे ना तुमच्या. या माणसाला वेड लागलेला आहे आणि वेड्या माणसाला राजद्रोहाचा गुन्हा माफ आहे. पठ्य निर्दोष मुक्त झाला आणि घरी आला. फॅनची हवा खात एका फॅन खाली बसला होता. इतक्यात वकील साहेबांनी अर्धा किलो पेड्याचा पुडा आणला. याला सांगितलं लेका निर्दोष मुक्त झाला, पोलिसाचा मार कमी खावा लागला, तुझी शिक्षा सुद्धा माफ झाली, आता माझी फीस देऊन टाक. हा म्हणतो मला नाही माहित. मला सांगायचे काय नीट ऐका. साधा वकील आहे, साध्या वकिलावर विश्वास ठेवला तर आपलं भलं होतं. मग साधू संत तर जगाच्या हिता करता आली.
येथे उपकारासाठी आले घर जाव वैकुंठी, नाही का? साधू संत जगाच्या हिताकरता जगाच्या कल्याणाकरता या मृत्यू लोकात आली. आपण परमार्थ करत असाल तर परमार्थ करत असताना काही काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात आणि काही काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्यात. डज अँड डोंट म्हणजे माणसानं काही काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात आणि काही काही जाणीवपूर्वक टाळाव्यात. आणि परमार्थात जर शिरला ना मग तर जाणीवपूर्वकच टाळाव्यात. कारण माणूस थोडासा परमार्थात शिरला की त्याच्या ठिकाणी ज्ञान येतं. काय माणूस परमार्थात आला म्हणजे त्याच्या ठिकाणी काय येतं? ज्ञान येतं. ज्ञान. आणि तुकोबरांचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी ज्ञान येतं त्याच ठिकाणी अभिमान येतो. आणि एकदा का तो अभिमान आपल्या जीवनात आला तो अभिमान तुम्हाला मला नरकात घातल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, नाही का? तो अभिमान आणि तो दंभ आपल्याला नरकात घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझे नामदेवराय त्याही पुढे जाऊन बोलतात, देवा अरे अहंकार आणि अभिमान तर लांबची गोष्ट देवा, तिचा वारा सुद्धा माझ्या विष्णुदासांना लागू देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी, नाही देवा अरे अहंकार तर लांबची गोष्ट देवा, पण तिचा वारा सुद्धा माझ्या विष्णुदासांना लागू देऊ नको. तुकोबराय सुद्धा तेच म्हणतात, जन्माला आलात ना तुमच्या जीवनाचं तुम्हाला हित करायचं असेल, कारण जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास हे जे अंतर तुम्हाला मला मिळालं ना ते फक्त फक्त मिळालेल्या जन्माचं सार्थक करण्याकरता मिळालेला वेळ आहे. आणि या वेळेत आपल्याला आपल्या जीवनाचं भलं करायचंय, आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करायचंय. म्हणून मिळालेल्या वेळेत जीवनातला अहंकार बाजूला ठेवा आणि चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. अभंगाचं प्रथम चरण. हित भावे तारे दंबधुरी देवा, 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 चित्त सुख सेवा, चित्त सुख सेवा देवाची आवडी विठ्ठला गाई देवताने, आवडी विठ्ठला गाई देवताने, चित्त सुख सेवा, चित्त सुख सेवा देवाची आवडी विठ्ठला गाई देवताने, आवडी चित्त
हित भावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. जन्माला आलात, तुमचं जीवनात तुम्हाला हित करायचं असेल तर तुम्ही जीवनातला अहंकार आणि जीवनातला अभिमान बाजूला ठेवा. साधू संत हित कशाला म्हणतात आणि तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो सांगू तुम्हाला. तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो, तुम्ही आम्ही महिला मंडळ हित कशाला म्हणतात. हित शेजारची बाई गावाला गेली की तिच्या शेतात जायचं, तिच्या शेतातली मिरची तिच्या शेतातली वांगी तोडून आणायची ना आपल्या घरी आणून भाजी करायची. याला तुम्ही काय म्हणतात, काय म्हणतात. कीर्तनाला आले की तुटकी चप्पल ठेवायची, चांगली चप्पल घालून जायची. याला तुम्ही काय म्हणता महिला मंडळ. इथंच म्हणता ना याला. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला. नुसत्या टुळू 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 माझ्याकडे पाहते येडी दिसते तुम्हाला मी. तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो, साधू संत हित कशाला म्हणतात. हित ते करारे देवाचे दाना, करे रे आमनाचे भावे, रे करे आमनाचे भावे, करे रे आमनाचे भावे. ते करावे देवाचे चिंतन, करो नियामन शुद्ध भाव. आपण हित कशाला म्हणतो, साधू संत हित कशाला म्हणतात, याच्यात फार फरक आहे. साधू संत हित कशाला म्हणतात, ज्याचे पाय भगवंताची पदयात्रा करण्याकरता तल्लीन झालेले आहेत, तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे कान भगवंताचं गुणगान ऐकण्यामध्ये तल्लीन झालेले आहेत, तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे डोळे भगवंताचं रूप पाहण्यामध्ये त्या ठिकाणी मोहून गेलेले आहेत, तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे हात भगवंताचं भजन करण्यामध्ये तल्लीन झालेले आहे, तो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे कान भगवंताचं गुणगान ऐकण्यामध्ये रममाण झालेले आहे, तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. आणि तेच हित जर तुम्हाला करायचं असेल तर अगोदर जीवनातला अहंकार बाजूला ठेवावा लागेल आणि चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करावी लागेल. नीट आहे का. जीवन जगता तुम्ही, आपलं शरीर चांगलं राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर या शरीरामध्ये पित्त असणं फार महत्वाचं आहे बरं का महिला मंडळ. शरीर चांगलं राहावं याच्याकरता या शरीरामध्ये पित्त असणं फार महत्वाचं आहे. आपला प्रपंच आदर्श राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या प्रपंचामध्ये वित्त असणं फार महत्वाचं आहे. आणि आपला परमार्थ सफल, प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे, प्रत्येक वस्तूची. मला सांगा आता मतदान आलंय, मतदाराला किंमत कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत. भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे मतदानापुरते काय. प्रत्येक वेळेला आणि त्या वस्तूला त्याच ठिकाणी किंमत दिली जाते. कीर्तनकाराला किंमत कुठपर्यंत आहे, कीर्तन होईपर्यंत म्हणतात. वा वा. कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी आले की तुम्ही सप्ताह कमिटीची धावपळ पाहिली पाहिजे. ताई इथं बसा, ताई तिथं बसा. महाराज तुम्ही काय घेणार, महाराज तुम्ही चहा घेणार का, कॉफी घेणार का, दूध घेणार का. याच्यातलं काहीच नसलं जमत तर रोगरचे 2-3 थेंब घेता का. कीर्तन कीर्तन होईपर्यंत तुम्ही काय खाणार, गुलाबजामू खाणार, बासुंदी खाणार का जिलेबी खाणार. तुम्ही म्हणाल ताईला फार छान छान आवडताना दिसतंय. याच्यातलं काहीच नसलं जमत तर कडब्याच्या 2-3 पेंड्या टाकू का. पण कुठपर्यंत, कीर्तन होईपर्यंत. कारण प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे. जोपर्यंत श्रोता मंडपात आहे तोपर्यंतच वक्त्याला किंमत आहे. एकदा का नारळ आणि पाकिट महाराजाच्या हातात दिलं, मग महाराज जाता जाता घरी गेला का एखाद्या फुलात गेला याचाही विचार कुणी करत. कारण त्या वस्तूची किंमत ठरलेली आहे. जोपर्यंत श्रोता मंडपात बसलेला आहे तोपर्यंत वक्त्याला किंमत आहे. गेलात एखाद्या दिवशी एसटी मध्ये, बस मध्ये, तिथे कंडक्टरलाच किंमत दिली जाते, प्रवाशाला नाही. गेलात दवाखान्यात,
तिथे डॉक्टरला किंमत दिली जाते, कारण प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे. तसं परमार्थ करता तुम्ही, परमार्थामध्ये चित्ताला किंमत आहे. तुमचं चित्त एकाग्र असेल आणि चित्त शुद्ध अंतःकरणानं आवडीनं तुम्ही देवाचं भजन करत असाल. आपण भजन करता चित्त एकाग्र आहे, पण त्याच्यात आवडच नाही, प्रेमच नाही, ते भजन देवाला आवडत नाही. मी माझ्या पदरचं काही बोलणार नाही बरं का. माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगतात, मोर अंगी असुसे पिसे असुसे डोळुसे परिद्यासी दृष्टी नसे तैसे ते गा. माऊली वर्णन करताय, तुम्ही भक्ती करताय पण त्या भक्तीत प्रेम नाही, भक्तीत आवड नाही, तर त्या भक्तीला काय किंमत आहे. प्रेमाविन भजना लापाविन मोहे, प्रेमाविन भजना लापाविन प्रेमाविन भजना लापाविन मोहे, प्रेमाविन भजना लापाविन प्रेमाविन भजना नाकाविन मोती, प्रेमाविन भजना नाकाविन मोती अर्थविन पोती वाचोनी काय अर्थविन पोती वाचोनी काय प्रेमाविन भजना तुमच्या भजनात प्रेम नाही, ते देवाला आवडत नाही. तुम्ही भजन करता, भजनात प्रेम नाही. त्याच बाईला नथ घालण्याचा अधिकार आहे जिला नाक आहे, नीट ऐका बरं. त्याच माणसाला पोथी वाचण्याचा अधिकार आहे ज्याला त्या पोथीतला अर्थ माहित आहे. तसं तुम्हाला ज्याच्या ज्याच्या भजनात प्रेम आहे त्यालाच भजन करण्याचा अधिकार आहे. माऊली म्हणतात तुम्ही भजन करतायत पण तुमच्या भजनात प्रेम नाही. शेजारची कीर्तनाला गेली म्हणून हिनं कीर्तनाला यायचं आणि इथं डुकल्या मारत बसायच्या, त्याला आवड म्हणत नाही, त्याला प्रेम म्हणत नाही. एखादीनं नवरात्रीचा उपवास धरला म्हणून शेजारीनं धरला म्हणून हिनं धरायचा, कधीच नवरात्र तुम्हाला घडणार नाही. आपल्या भजनात आणि आपल्या त्या ठिकाणी परमार्थामध्ये आवड असणं फार महत्वाचं आहे. आपल्या भजनात आवड नसेल तर महाराज आपल्या भजनाला, आपल्या त्या ठिकाणी भक्तीला काय किंमत देतायत. माऊली म्हणतात मोराच्या पाठीमागच्या पिसावर जो डोळा आहे, तुम्ही आम्ही त्याला डोळा म्हणतो, ही हा मोराच्या पिसावरचा डोळा. पण माऊली म्हणतात तुम्ही जरी त्याला डोळा म्हणत असलात तरी तो डोळा मोराला दृष्टी देत नाही. त्या डोळ्याचा मोराला काही उपयोग नाही, त्या डोळ्याचा मोराला काही फायदा नाही. मग असा डोळा त्या मोराला असून काही उपयोग. तुम्ही भक्ती करता, तुमच्या भक्तीत प्रेमच नाही, अशी भक्ती करून काही उपयोग नाही. कळालं. त्याही पुढे जाऊन माऊली बोलतात का असतं न झाले गळा शेळी जायचे. मृत्यू लोकात अशी शेळी पाहायला मिळते, शेळीच्या गळ्याला काहीच तर नसतात आणि पाठीमागं काहीच तर नसतात. माझा तुम्हाला प्रश्न आहे महिला मंडळ, कारण शेळी हा प्राणी आपल्या सर्वात आवडीचा प्राणी, बरोबर ना. तुम्हाला माहिती का शेळी, शेळी बकरी, बकरी बोला ना. तुमचा माझा काही बांधाला बांध का माईक घेऊन तिकडे येऊ. मागच्या शेळी माहिती का सर्वांना? नाही. मेंढी, हा. मग शेळीच्या गळ्याला काहीच तर नसतात आणि पाठीमागं काहीच तर नसतात.
माऊली म्हणतात शेळीच्या गळ्याचे स्तन जर आपल्याला दूध देत नाहीत, मग असे स्तन त्या शेळीच्या गळ्याला असून काही उपयोग, काही फायदा अजिबात नाही. तुम्ही भक्ती करता पण भक्तीत प्रेमच नाही, अशी भक्ती करून काही उपयोग. त्याही पुढे जाऊन गोड दृष्टांत देतात आणि माऊली म्हणतात साबरीवाडी नल्या सरळा, साबरीवाडी नल्या सरळा, वरी फळना अंतु पोकळा, वरी फळना अंतु पोकळा, कास्त न झाले गळा, कास्त न झाले गळा, शेळिये जैसे, शेळिये जैसे, सावरीवाडी नल्या सरळा, सावरीवाडी नल्या सरळा, सरळा सरळा. मृत्यू लोकात असं एक झाड आहे दादा, जे उंच वाढतं, त्याला फळ येत नाही, फूल येत नाही, त्याच्या सावलीखाली तुम्हाला आणि मला बसता येत नाही. आमच्याकडे त्याला अशोकाचं किंवा अंजनाचं झाड म्हणतात, तुमच्याकडं शेराचं, साबरीचं झाड म्हणतात त्याला. साबरीचं शेराचं उंच वाढणारं झाड, ज्याला फळ येत नाही, फूल येत नाही, त्याच्या सावलीखाली तुम्हाला आणि मला बसता येत नाही. मग माऊली म्हणतात असं झाड या मृत्यू लोकात असून काही उपयोग. ते जर फळ देत नाही, ते जर फूल देत नाही, ते जर मृत्यू लोकात कोणाला सावली देऊ शकत नाही, असं झाड असून काही उपयोग अजिबात नाही. तुम्ही भक्ती करता लोकाला दाखवण्यापुरती, ती देवाला उडत नाही आणि तिचा काही उपयोग नाही आणि तिचा फायदा नाही. तुम्ही भक्ती करताय लोकाला दाखवण्यापुरती, त्या भक्तीला मोराच्या डोळ्याची किंमत आहे, त्याच भक्तीला शेळीच्या गळ्याच्या स्तनाची किंमत आहे, आणि त्याच भक्तीला उंच वाढणाऱ्या अशोकाच्या झाडाची किंमत आहे. म्हणून भक्ती करत असताना आपलं चित्त शुद्ध असणं फार महत्वाचं आहे. विठ्ठल चित्त शुद्ध असून उपयोग नाही. चित्त शुद्ध असावं पण त्याच्यात आवड सुद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे. महाराज म्हणतात हित करायचं असेल तर अगोदर जीवनातला अभिमान बाजूला ठेवा, नंतर चित्त शुद्ध अंतःकरणानं देवाची भक्ती करा. इतकी भक्ती करा की आपल्या जीवनामध्ये तिची आवड निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. किती आवड असावी. आपल्या अंजनी गावावरून जर पंढरपूरला जायचं असेल तर एसटीने बसने जावं लागतं, बरोबर ना. सोहळ्याच्या वेळेला, वारीच्या वेळेला तुम्ही पायी जात असाल, पण मध्ये जर जायचं म्हटलं तर एसटी बस तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाची आहे. आपल्या अंजनी गावावरून निघालेली एसटी बस आहे, पंढरपुरातली एसटी बस जाऊन पोहोचली. नीट ऐका बरं, गावावरून निघालेली बस त्या ठिकाणी पंढरपुरात जाऊन पोहोचली, एसटी बस स्टँडला गेली. मग एखादी तरी तुमच्या गावची एसटी दर्शनाकरता जाते गाव का जाते तुमच्या गावची एसटी बस पांडुरंगाच्या दर्शनाला? अंजनी गावावरून निघालेली बस पंढरपुरात जाऊन पोहोचते, पण एसटी स्टँडवर ज्या वेळेला ती एसटी जाते ना, दर्शनाला जाण्याकरता त्या एसटीत माणसं जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची तुमच्या माझ्या भक्तीत आवड आणि प्रेम असणे. विठ्ठल आपल्या जीवनात आवड असावी, आपल्या जीवनात प्रेम. किती आवड असावी सांगू तुम्हाला. कोणती गोष्ट करा, देशाबद्दलची आवड असू द्या, परमार्थाची आवड असू द्या. जीवन जगता तुम्ही प्रपंच करत असाल तर प्रपंचाची सुद्धा तितकीच आवड पाहिजे माणसाला. ती आवडीनच झालं पाहिजे, नुसता करायचा म्हणून. जीवन जगताना देशाबद्दलची किती आवड असावी सांगू तुम्हाला. भगत सिंगांना त्या ठिकाणी लोहारच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, फाशीची शिक्षा जाहीर झाली होती आणि आज भगत सिंगांना फाशी देण्यात येणार होती. ऐका बरं मंडळी, भगत सिंग जोर काढत होते, व्यायाम करत होते. त्या जेलचा जेलर साहेब तिकडून आला आणि जेलर साहेबांना सांगितलं, हे भगत, अरे हा व्यायाम शरीर चांगलं राहण्याकरता केला जातो, हा व्यायाम शरीर सुदृढ राहण्याकरता केला जातो. भगत, अरे एका तासाच्या नंतर तुला मरायचंय, एका तासानंतर तुला फाशी दिल्या जाणार आहे. त्याला भगत सिंगानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. भगत सिंग म्हणतात, जेलर साहेब, माझ्या घरात माझी आई राहते हो जेलर साहेब. जेलर साहेब, माझी आई रोज देवाची पूजा करते जेलर साहेब.
रोज दारातल्या बागेत जाते जेलर साहेब, टोपली भर फुलं घेऊन येते जेलर साहेब, आणि टोपली भर आणलेली फुलं माझी आई देवासमोर ठेवते जेलर साहेब, आणि त्या टोपलीतला अगदी तेजस्वी आणि टवटवीत फुल देवाच्या चरणी वाहते जेलर साहेब. फक्त फरक एवढा आहे, माझी आई देवाऱ्यातल्या देवाला देव म्हणते आणि मी माझ्या भारत मातेला देव म्हणतो. दिल दिया है जानी दे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जानी दे हे वतन तेरे लिए, इतकंच प्रेम आपल्या देशाबद्दल आपल्या सर्वांच्या मनात असावं गड्या, नाही का? भगतसिंग म्हणतात, माझी आई देवाऱ्यातल्या देवाला देव मानते, पण मी माझ्या भारत मातेला देव मानतो. इतकी आवड आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीबद्दलची असावी, इतकीच आवड आपल्या अंतःकरणात परमार्थाबद्दलची असावी, इतकीच आवड जर आपल्या जीवनामध्ये असेल तर महाराज म्हणतात, अलभ्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत येतील. अभंगाचं दुसरं चरण. आवडी विठोले गाई
लपते येतील नवघरा लपते येतील नवघरा संकल्पित वेळेत आपण 2 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या 2 चरणाचा भावार्थ पाहायचा, पण तत्पूर्वी एकदा टाळी वाजवायची. भगवंताचं भजन मोठ्या प्रेमाने करायचं. ज्याला ज्याला भगवंताने 2-2 हात दिले त्यानं दोन्ही हात वरती करायचे. ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी अजिबात हरकत नाही बरं का. महिला मंडळ आज आपली पार्टी, अजिबात घाबरू नका. ताईट हात वरती घ्या, ताईट. इकडं मागच्या महिला मंडळ टाईट टाईट हात वरती घ्या. मी येऊ का चहा पिऊन आता? टाईट हात वरती घ्या आणि 2 मिनिटं भगवंताचं साधू संतांचं भजन मोठ्या प्रेमाने करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोला. घ्या हात खाली घ्या. तुम्ही एकमेकांकडे काय पाहता वळून? तुम्ही वरती करायला मी सांगावं लागलं पण खाली करायला मी सांगायच्या आधीच केलं. इतक्यात तुम्ही चतुर. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 संकल्पित वेळेत आपण अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेत आपल्याला 2 चरणाचा भावार्थ पाहायचा आहे. महाराज म्हणतात जीवनात हित करायचं असेल, जीवाचं भलं करायचं असेल, जन्माला आलेल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर जीवनातला अभिमान आणि जीवनातला अहंकार बाजूला ठेवा. चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. जीवन जगताना
आवडीनं प्रेमानं जगाच्या मालकाची भक्ती केली तर अलभ्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत येतील. आणि ज्या दिवशी अलभ्य गोष्टी येतील त्यावेळेला तुमच्या वासनेची शांती होईल. आणि का अंतरी न द्यावी वसती करावी ही शांती वासनेची. आणि तुकोबाराय म्हणतात लेका, एखादा भक्त अशी भक्ती करतोय, आवडीनं करतोय, प्रेमानं करतोय, जीवनातला अहंकार त्यानं बाजूला ठेवलाय, अरे जीवनातला दंभ त्यानं बाजूला ठेवलाय, प्रेमानं भक्ती करतोय. वाटलं सप्ताहाचा मंडप झाडतोय, वाटलं कोणाला जेवणाची पंगत देतोय, वाटलं साधू संतांचं पूजन आपल्या घरात करतोय, आणि त्या ठिकाणी सकाळी सकाळी पारावर बसून जर तू त्याला नाव ठेवत असशील तर एक लक्षात ठेव, ही वाचा व्यर्थ शिणू नको. कारण ही वाचा कोणाची निंदा करण्याकरता मिळालेली नाही. घड्या इथं बसलेल्या मंडळीला माझी हात जोडून विनंती असेल बरं का, महिला मंडळ, पुरुष मंडळ, ज्या वेळेला आपण रोज संध्याकाळी झोपत असतो ना, रोज झोपताना आपण आपल्या स्वतःच्या पाया पडलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई काय बोलता, आपण आपल्या स्वतःच्या पाया पडलं पाहिजे. पण पाया पडण्याच्या अगोदर आपण दिवसभरात काय केलं याचा विचार केला पाहिजे. आणि आपल्या मनाला विचारलं पाहिजे, आपण आपल्या स्वतःच्या पाया पडण्याच्या लायक आहे. दिवसभरात जर तुम्ही कुणाची निंदा केली असेल, दिवसभरात एखाद्याच्या मुलीला नाव ठेवलं असेल, दिवसभरात एखाद्याला वाईट शब्द वापरले असतील तर समजायचं आपण आपल्या स्वतःच्या पाया पडण्याच्या लायक नाहीत. पण दिवसभरात जर तुमच्याकडून कुणाची निंदा झाली नसेल, दिवसभरात कोणाला वाईट बोललं नसाल, कोणाचं त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी कुटाळ केलं नसेल तर समजायचं आपण आपल्या स्वतःच्या पाया पडण्याच्या लायक आहोत. आणि रोज आपल्या स्वतःच्या पाया पडलं. म्हणूनच तुकोबारांना सांगावं लागलं, आपली लोक आपली स्वतःची शहानिशा करत नाहीत. म्हणून तर साधू संतांना मार्ग दाखवावा लागला. साधू संत म्हणतात तुमची वाचा व्यर्थ शिणू नका, व्यर्थ बडबड करू नका. अरे एखाद्याला टोचतील लागतील असे बाणासारखे शब्द वापरू नका. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे बाण हाती माणीचा, तुका म्हणे बाण हाती माणीचा, कमले बाणा हाती निर्वाणेचा, तुका म्हणे बाणा हाती निर्वाणेचा. वागे ही वाचा वेचून, वागे वाचा वेचून, आवडे विठ्ठल गाईले गाते, आवडे विठ्ठल गाईले वावगे वाचा वेचून, वावगे वाचा वेचून, आवडे विठ्ठल गाईले आवडे विठ्ठल गाईले अलगते आ